हाय फ्रेंड्स, चला लहान मुलांसाठी टिफिनसाठी आपण एक रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि थोडं बेसन टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन छान गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळून घ्यायचा आहे छान आणि आपण एका साईडला ते ठेवून द्यायचा आहे। गोळा छान असा जसा आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे आणि 10-15 मिनिटं त्याला आपण मुरायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण फिलिंग तयार करून घेऊया। त्यासाठी 2 मोठे उकळलेले बटाटे छान किसून घेतले, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, अद्रक मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी काळं मीठ टाकलेलं आहे, त्याच्याने छान चव येते आणि 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे। हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आपण कुटून, अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, त्यामुळे आपण तिखट हे थोडंसं बेतानेच टाकायचं आहे। लहान मुलांसाठी बनवून राहिलेलं आहोत म्हणून तिखटाचा वापर थोडासा कमी केलेला आहे। तर आपली फिलिंग तयार झालेली आहे। आता एक गोळा घ्यायचा कणकीचा जे आपण मळून ठेवलेलं होतं, त्याची एक अशी पोळी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण पीठ लावून छान असं पोळी अशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे। जसं आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आणि जे बनवलेलं मिक्सचर आहे ते टाकायचं त्याच्यावरती। जे मिश्रण आहे ते टाकलेलं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे, सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे। हे मुलांना खूप आवडेल, तुम्ही एकदा बनवून बघा। टिफिनमध्ये द्यायला खूप छान आहे। हलका फुलका भाजी आणि पोळी दोन्हीही आपण मुलांना खायला देऊन राहिलेलो आहोत। या पद्धतीने बनवलं तर लेकरं आवडीने खातील आणि या पद्धतीने आपण रोल करून घ्यायचं आहे। या पद्धतीने रोल करून घ्यायचं आणि थोडंसं हाताने असं मळून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आवडीनुसार कट्स करून घ्यायचं, छोटे मोठे जसेही पाहिजे आपल्याला। कट्स केल्याच्या नंतर आपण याला थोडंसं पीठ लावून प्रेस करून घ्यायचं आहे। या पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहे तर आपले छोटे छोटे आलू पराठ्यासारखे हे तयार होऊन जातील। आलू बाईट्स खूप मस्त लागतात। तर आता आपण शेलो फ्राय करणार आहोत। थोडं तेल टाकलं आणि थोडीशी तीळ टाकलेली आहे। तीळ ऑप्शनल आहे, त्यामध्ये आपण याला आता शेलो फ्राय करायचं आहे। अगदी थोड्या तेलामध्ये आपण बनवून राहिलेलो आहोत। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शेकून घ्यायचे आहे। आतपर्यंत छान शिजल्या जातात। जोपर्यंत हे छान कुरकुरीत आपण शेकून घेत आहोत तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर या पद्धतीने आपण दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान शेकून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान शिजल्या जातात। तर तयार आहे आपले हे टिफिनमध्ये द्यायसाठी छोटे छोटे आलू बाईट्स। आपले हे तयार आहे, तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।